स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले मुख्य विद्युत महावितरण कार्यालयावर रुमणे मोर्चा काढून आंदोलन। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज रात्रीची वितरित करण्यात येत असल्यामुळे मौजे, पळसखेडा, पिंपळे तालुका, भोकरदन जिल्हा जालना येथील 3 सख्या भावंडांचा रात्रीच्या वेळी गव्हाला पाणी देताना विजेचा शॉक झटका लागून मृत्यू झाला। तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील 2 शेतकरी बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव येथील 2 तर नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शेतकरी रात्री पिकाला पाणी देत असताना अचानकपणे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागला। तरी अजूनही बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला किंवा प्रशासनाला यश आले नाही। शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली असती तर ही वेळच आली नसती, असे जिल्हा अध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे म्हणाले। रात्री पिकाला पाणी द्यायला गेलेला आमचा बाप, भाऊ, मुलगा सकाळी जिवंत घरी येईल का याची शाश्वती राहिली नाही। शेतकऱ्यांनी जगायचं कसं? शेतकऱ्याने रात्री पिकाला पाणी द्यायला जाताना आता बायकोचा कुंकू पुसून जायचं का? अजून किती शेतकऱ्यांचे जीव गेल्यावर सरकार शेतकऱ्यांना दिवसाची उच्च दाबाची वीज वितरित करणार नाही तोपर्यंत असे आंदोलन सुरू राहील, असे मोर्चावेळी पूजा मोरे यांनी सांगितले। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावी या मागणीसाठी आज वीज वितरण कंपनी मर्यादित विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे रुमणे मोर्चे आंदोलन केले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा पूजा गोरे, जिल्हा अध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, चंद्रशेखर साळुंके, आजम खान, सुनील शिंदे, पुरण सनांचे, हकीम शहा, प्रकाश वाघ, समाधान सुराशे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। तरुण महाराष्ट्र न्यूज ब्युरो। सगळ्या जिल्ह्यातील शेतकरी, प्रत्येक तालुक्यातील शेतकरी या ठिकाणी आलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे की आज बिबट्याच्या हल्ल्यामध्ये आणि रात्रीचे शॉक लागून शेतकरी मरतात, म्हणून आम्हाला आजच्या आज ही दिवसाची लाईट भेटली पाहिजे आणि ती उच्च दाबाची भेटली पाहिजे। म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन मंगळे पाटील असतील, सगळे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष असतील, या सगळ्यांच्या वतीनं आज MSCB वर आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही MSCBच्या कार्यालयापासून उठणार नाही। आपलं नाव? पूजा अशोक मोरे, प्रदेशाध्यक्ष युवती आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना। विभागीय आयुक्त विभागीय कार्यालय MSCB या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी आम्ही आज या मोर्चा घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी मोर्चा आणण्यामागचं कारण हे आहे की या भिसूळ कारभारामुळं आणि या रात्रीच्या वेळेमुळं शेतकऱ्यांचे अनेक बळी जाताना या ठिकाणी सगळे पाहत आहे। रोज न्यूजपेपरला वाचल्या जात आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बाप लेकाचा मृत्यू या पैठण जिल्ह्यामध्ये झाला। भोकरदन तालुक्यामध्ये पळसखेडेचे 3 भावंडे एकाच घरातले विजेचा शॉक लागून दगावले। अशा प्रकारे ह्या अनेक घटना ज्या घडत आहेत, या घटना परत दुसऱ्या माझ्या भावंडाशी घडू नये याकरता विभागीय आयुक्त MSCB कार्यालय या ठिकाणी आम्ही रुमण मोर्चा घेऊन आलेला आहे। जोपर्यंत आमच्या शेताची लाईन आम्हाला दिवसाची मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून जाणार नाही असा निश्चय करून पूर्ण शेतकरी या ठिकाणी रुमण घेऊन आलेले आहेत आणि आम्ही ती लाईन मिळवल्याशिवाय या ठिकाणून जाणार नाही। आपलं नाव? माझं नाव मुक्ताराम पुंडलिक गव्हाणे, जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी पक्ष संघटना। नमस्कार, तरुण महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज औरंगाबाद येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन केलं आहे। या ठिकाणी काही शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत, आपण त्यांची चर्चा करणार आहोत। या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केलं आहे ते कशा संदर्भात आहे? तर आपण जे आता हे महावितरण कार्यालयावर जे आंदोलन केलं आहे काय संदर्भात आहे? वीज मिळायला पाहिजे दिवसा आणि शेतकऱ्याला हे पाहिजेत किंवा रातची बॅटरी न्यावं लागते, त्यासाठी दिवसा लाईन भेटायला पाहिजे। आम्ही शेतकरी सर्व याच्यासाठी जमलेलो आहोत इथं की आम्हाला रोज दिवसा लाईट पाहिजे आणि रात्रीची लाईट असल्यामुळं आम्हाला अनेक प्रॉब्लेम आहे आणि आम्ही तुम्हाला ते आता सगळे प्रॉब्लेम जर सांगायला गेलो तर रात्र दिवस पुरणार नाही। विषय दुसरा असा आहे की आम्हाला आमचं कर्जमाफी मिळावी। दुष्काळाची जे दुष्काळ झाला, आता आम्हाला जे अतिपाऊस झाला, अतिवृष्टीचा पाऊस झाला, तो पूर्ण त्याचे आम्हाला काही 1 रुपया मिळालेला नाही। तो पूर्णपणे आम्हाला त्याचा काही ना काही 5%, 10% मिळाला पाहिजे। आणि दुसरा विषय असा आहे की आमचं 3 महिन्याचं लाईट बिल हे माफ करण्यात यावं शेतकऱ्याला। काय सांगू आपण या संदर्भात इथे आंदोलन करवलं, याच्या संदर्भात आहे? आंदोलन करण्याचा एकच संदर्भ आहे की आम्हाला दिवसाची लाईट पाहिजे।
आणि दिवसा जोपर्यंत लाईट आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. तर आपण बघितलं की या ठिकाणी दिवसाची लाईट भेटावं यामुळं आंदोलन करण्यात येत आहे. कारण की काही दिवसापूर्वी भोकरदन तालुक्यामध्ये 3 भाऊ अंधाराच्या अंधार असल्यामुळं त्या ठिकाणी दगावलेले आहे आणि पैठण तालुक्यामध्ये सुद्धा कुठेतरी बिबट्यानं हल्ला केला. त्या अनुषंगाने शेतकरी पेटून उठलेले आहे आणि या ठिकाणी वीज महावितरण कार्यालयावर त्यांनी हे आंदोलन केलं आहे. तरुण महाराष्ट्रासाठी रवींद्र सोडकरसह मोसी शेख.